29व्या विभागीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होतंय। प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलनानं या संमेलनाची सुरुवात होतीये। संमेलनाध्यक्ष माननीय विश्वासराव पाटील, स्वागताध्यक्ष माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी, केंद्रीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे, प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, आज ज्यांचा साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल जीवन गौरव पुरस्काराने सन्मान होणार आहे ते ज्येष्ठ साहित्यिक रातवाकार प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे सर यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सन्माननीय पदाधिकारी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारणानगर शाखेचे पदाधिकारी यांच्या शुभ हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं या 29व्या विभागीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन केलं। सर्व पाप हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते 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 महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे सर्ववरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्वज्ञे सर्व। या साहित्य संमेलनाला उपस्थित सर्व सन्माननीय साहित्यिक आणि साहित्य रसिकांचं महाराष्ट्र साहित्य परिषद वारणानगर शाखेच्या वतीनं मनापासून स्वागत। सर्व मान्यवर व्यासपीठावर विराजमान होतील। आजपासून 2 दिवस वारणानगरमध्ये चालणारा हा साहित्याचा जागर तसंच सकाळपासूनच सुरू झालेला आहे। सकाळी ग्रंथदिंडीनं या साहित्य संमेलनाची नांदी झालेली आहे आणि आता अधिकृतरित्या उद्घाटन समारंभ संपन्न होतोय। सुस्वागतम, शुभ स्वागतम। महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वारणानगर शाखेच्या वतीनं 29वं विभागीय साहित्य संमेलन सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे साहित्य नगरीमध्ये आज आणि उद्या संपन्न होत आहे। वारणा परिसरातल्या माणसाचं मन, मेंदू आणि मनगट हे सक्षम व्हावं यासाठी इथं कर्मयज्ञ मांडलेले सहकार महर्षी स्वर्गीय तात्यासाहेब कोरे यांनी नेहमीच इथल्या माणसाची सांस्कृतिक आणि कलात्मक भूक सुद्धा जाणली आणि त्याच उद्देशानं इथं अनेक उपक्रम राबवले गेले। तोच वारसा पुढे चालू ठेवत महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेच्या वारणानगर शाखेच्या वतीनं आज हा साहित्य जागर मांडण्यात आला। या विभागीय साहित्य संमेलनाच्या उद्घाटन समारंभाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी विनंती करतो महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वारणानगर शाखेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर के.जी. जाधव सर यांना। स्वर्गीय तात्यासाहेबांच्या अथक परिश्रमातून उभा राहिलेल्या या वारणानगरीमध्ये एक
वेगळं सांस्कृतिक काम, एक वेगळा अध्याय या साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वारणानगरमध्ये संपन्न होत आहे. या प्रथमच होणाऱ्या वारणानगरला साहित्य संमेलनासाठी आम्ही सर्वच वारणावासी यांनी आदरणीय डॉक्टर विनोदरावजी कोरेसावकर साहेबांनी सुद्धा या संमेलनाचं अध्यक्षपद कुणाला विनंती करूया आणि ते नाव आपल्याच वारणा परिसरातले आदरणीय विश्वास पाटील साहेब पानिपतकार या नावाने जे प्रसिद्ध आहेत आणि फोनवरती सरांनी निमंत्रणाचा स्वीकार केला आणि आज या ठिकाणी उपस्थित आहेत. अगदी धावता या विधानसभेच्या निवडणुकीच्या कालखंड असतानासुद्धा आदरणीय या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आदरणीय सावकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. खास करून या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील एक ज्येष्ठ साहित्यिकांचा स्वर्गीय तात्यासाहेबांच्या नावाने जीवन गौरव पुरस्कार देण्यासाठी सर्वांनीच आदरणीय चंद्रकुमार नलगे सरांची या ठिकाणी निवड केली आणि या वयातही ते सर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. ज्या शाखेमुळं स्वर्गीय तात्यासाहेबांचा साहित्याकडं बघण्याचा दृष्टिकोन फार वेगळा होता. स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या घट्ट मैत्रीमुळं सर्वच साहित्यिक वारणा परिसरामध्ये येऊन गेलेलं आपल्याला माहीत आहे. अगदी कुसुमाग्रजांपासून पु ल देशपांडेंच्यापर्यंत सगळेच वि स खांडेकरांच्यापर्यंत सगळेच साहित्यिक या वारणानगरला येऊन गेले आणि ही साहित्याची नाळ अशी वारणा परिसरामध्ये जोडली जावी ही आदरणीय सावकर साहेबांची इच्छा आणि म्हणूनच मसापची शाखाचं उद्घाटन आम्ही 6 वर्षापूर्वी या ठिकाणी वारणानगरला केलं आणि मग यावर्षी मसाप पुणे ऑफिसनं आम्हाला सांगितले की तुम्ही यावर्षीचं विभागीय साहित्य संमेलन आयोजन करावं. आदरणीय सावकर साहेबांना पत्र दाखवल्यानंतर लगेचच सावकर साहेब म्हणले की आपण हे चांगला विषय आहे आणि आपण ते आयोजित करूया, चांगलं करूया. एवढा त्याचवेळी त्यांनी आशीर्वाद दिला आणि आज या ठिकाणी आम्ही सगळेच तो संपन्न करण्यासाठी धडपडत आहोत. मसापचे कार्याध्यक्ष आदरणीय जोशी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रमुख कार्य आदरणीय सुनीताराजे पवार या ठिकाणी उपस्थित आहेत. आदरणीय दिबा पाटील साहेब या ठिकाणी कामेरीचे खास करून उपस्थित आहेत. दिलीप कुलकर्णी म्हणून मसापची पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. या मसापची शाखा अगदी मिळवण्यापासून जे आमच्या पाठीशी आहेत ते आदरणीय राजेंद्र मुठाणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष आदरणीय HR जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमच्या वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य आदरणीय शेख सर, आदरणीय इंजिनिअरिंग कॉलेजचे डीन आदरणीय पिशे सर, वारणा परिसरातील अनेक कार्यकर्ते, वारणा महाविद्यालयात प्राध्यापक, इतर सर्वच उपस्थित साहित्यप्रेमी, वार्ताहर या ठिकाणी उपस्थित आहेत. या सर्वांचंच मी वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाच्या वतीनं आणि मसाप शाखा वारणानगर सत्कार्य संवर्धक मंडळ तात्यासाहेबांनी 50 वर्षापूर्वी सांस्कृतिक वातावरण चांगलं व्हावं म्हणून स्वर्गीय गुळणीमामांच्या नेतृत्वाखाली श्री वारणा विभाग सत्कार्य संवर्धक मंडळ अशी एक वेगळ्या नावाची संस्था या वारणानगरीमध्ये सुरू केली आणि त्यापासून आदरणीय तात्यासाहेबांनी तर 1975ला एका वर्षात या वारणा परिसरामध्ये 25 ग्रंथालये स्थापन केलेली आहेत, रजिस्ट्रेशन केलेले आहेत. चांगले अधिकारी आणून त्यांच्या मार्गदर्शनाखाली 25 ग्रंथालये कार्यरत आहेत. ती ग्रंथालये आज 50 वर्ष आमचं वारणेचं माझं भैरवडीचं वाचनालय सुवर्ण महोत्सव साजरा करतं आहे. अंबोबचं ग्रंथालय, आयतोड्याचं ग्रंथालय, मांगल्याचं ग्रंथालय ही आज 50 वर्षामध्ये कार्यरत आणि ही सगळी ग्रंथालयाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवण्याचं पुढच्या पिढीनं पण काम केलं आहे. आणि ते काम करत असताना आदरणीय सावकर साहेबांचा नेहमीच पाठिंबा आणि सर्व दृष्टीनं कधीही आम्हाला जर विरोध केला नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि मग मी सर्वच वेळ न घालवता आपल्याला हे साहित्य संमेलन अनेक लोकांची व्याख्यानं ऐकायचे, मान्यवरांचं मनोगत ऐकायचे, त्यामुळे मी प्रास्ताविकामध्ये फार वेळ न घालवता
आपल्या सर्वांचंच मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं यावर्षी वर्ड ऑफ द इयर निवडण्यासाठी 5 नावं शॉर्टलिस्ट केली होती, शब्द शॉर्टलिस्ट केले होते. त्यामध्ये सर्वाधिक 37,000 मतं ब्रेन रॉट या शब्दाला मिळाली आणि हा ब्रेन रॉट वर्ड ऑफ द इयर झाला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे हा ब्रेन रॉट शब्द कशामुळे आला. आपण सहजपणे मोबाईल हातात घेतला तर तास दीड तास आपण रील्स स्क्रोल करण्यात कसे आपले गेले हे कळत नाही आणि हा अनप्रोडक्टिव्ह टाईम आणि त्यासाठीची आपली एनर्जी वाया जाऊन आपला वेळ वाया जातोच, त्याचबरोबर मेंदू सडण्याचं काम होतं असं नवं संशोधन समोर आलं. त्यामुळं वाचन किती गरजेचं आहे, साहित्य किती गरजेचं आहे आणि त्यासाठी अशी साहित्य संमेलनं कशी गरजेची आहेत हे स्पष्ट होतं. आणि अशा साहित्य संमेलनांच्या आयोजनासाठी पाठबळ लागतं ते समाजातल्या भक्कम माणसांचं. आणि वारणानगरला 29वा विभागीय साहित्य संमेलन घेण्यासाठी पत्र हातात पडताच ज्यांनी यस म्हणून सांगितलं आणि आज हे साहित्य संमेलन साकारतंय प्रत्यक्षात, ते या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं विनंती करतो आपल्याशी संवाद साधण्यासाठी. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आपल्या विभागाच्या विभागीय साहित्य संमेलनाची जबाबदारी वारणानगर शाखेवर त्यांनी दिली आणि ह्या शाखेच्या वतीनं साहित्याची सेवा करण्याचा हा सन्मान या भूमीला मिळत असताना या परिसरातल्या सगळ्या साहित्यिकांनी यामध्ये उपस्थिती द्यावी, साहित्य क्षेत्रामधल्या विविध विषयांच्यावर मंथन करावं, या क्षेत्रासमोरची आव्हानं आणि या क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम करून दाखवलं त्यांची ह्या क्षेत्रासमोर ओळख निर्माण करावी, अशा अनेक चांगल्या हेतूंनी खरं तर आयोजित केलं गेलेलं आजचं हे साहित्य संमेलन. या संमेलनामध्ये अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले या क्षेत्रावर प्रेम करणारे सगळेच साहित्यिक रसिक, आमचे विद्यार्थी मित्र, या कार्यक्रमामध्ये ज्यांचा विशेष असा सन्मान आपण पुरस्कार देऊन या ठिकाणी करणार आहोत, ते आपल्याच शेजारच्या शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र आणि ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ज्यांना सगळा महाराष्ट्र ओळखतो ते आदरणीय नलगे सर. या समारंभाचं अध्यक्षस्थान ज्यांनी स्वीकारलेलं आहे ते सुद्धा शाहूवाडी तालुक्याचे सुपुत्र आणि पानिपतसारखी एक प्रचंड प्रसिद्ध अशी कादंबरी ज्यांच्या लेखणीतून त्या ठिकाणी साकारली गेली आणि ज्या कादंबरीचं मला वाटते अनेक भाषांच्यामध्ये भाषांतर झालं आणि मराठी आणि मराठ्यांचा हा इतिहास सगळ्या जगासमोर त्या ठिकाणी आला. ते पानिपतकार IAS अधिकारी म्हणून ज्यांनी महाराष्ट्राची सेवा अतिशय चांगल्या पद्धतीनं करून दाखवली ते आदरणीय आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय विश्वास पाटील साहेब. खरं तर महाराष्ट्र साहित्य परिषदेची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते आदरणीय जोशी साहेब, आदरणीय पवार मॅडम, आमचे HR जाधव, आमच्या विभागाचे अध्यक्ष माझे सहकारी KG जाधव सर, आणि या परिसरात आमचे आप्पासाहेब खोत आहेत. खरं तर वारणा परिसराच्या मराठी विषयाचं खरं तर ज्यांनी पाया रचला असं आपण कधी म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. कैलासवासी तात्यासाहेबांनी ह्या शिक्षणाची ही परंपरा ह्या कॉलेजच्या माध्यमातून सुरू केल्यानंतर अनेक वर्ष मराठी विभागाचे प्रमुख म्हणून ज्यांनी जबाबदारी साकारली ते आदरणीय ह्या संमेलनासाठी खास उपस्थित राहिलेले आदरणीय दातार सर,
दुसरे गुरुवर्य आदरणीय दामले सर आणि सगळेच ह्या ठिकाणी उपस्थित असणारे प्रमुख आमचे सहकारी, मी सगळ्यांची नावं या ठिकाणी घेत नाही. खरं तर स्वागताध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी स्वागत करावं आणि वारणा नगरीला आम्हाला हा एक सन्मान आपण सगळ्यांनी दिला, त्याबद्दल आपले ऋण व्यक्त करावे. आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं आपल्या मातृभाषेची ही जी काही सेवा सुरू आहे, मी तर अनेक वेळेला माझ्या मनोगतामध्ये म्हणत असतो की साहित्यिक हा एका अर्थानं फार नशीबवान आहे. कारण आपण प्रामुख्यानं आईचा दर्जा मानव जातीमध्ये 3 गोष्टींना त्या ठिकाणी देण्याला ठरवलं आणि तो सन्मान आपण 3 गोष्टींना दिला. आणि त्यात आपली मातृभूमी असते, खरं तर मातृभाषा असते आणि जी आपली जन्मदात्री आई असते. ह्या तिघांना खरं तर एक सगळ्यात महत्त्वाचा दर्जा हा आपण सगळ्यांनी दिल्याचं चित्र आपण सगळेजण ज्या वेळेला अनुभवतो. आणि आपल्या आईची श्रीमंती वाढवण्याचं भाग्य ज्यानं आपल्या कर्माला जोडून घेतलं, आईला श्रीमंत बघण्यासाठी म्हणून ज्यानं आपलं आयुष्य वेचलं, आपल्या आयुष्यातल्या विचारधनाला शब्दबद्ध करण्यासाठी खरं तर स्वतःच्या आयुष्यातला अनेक काळ प्रसिद्धी मिळो न मिळो, प्रकाशक मिळो न मिळो, मला हे काम पुढं करत गेलं पाहिजे ही भूमिका ज्यानं जगायचा प्रयत्न केला, तो खरं तर माझ्या दृष्टीनं साहित्यिक असतो. आणि म्हणून ते भाग्य ह्या सगळ्या लोकांनी आपल्या आयुष्याला मिळवून दिले. आणि ह्या सगळ्या मंडळींच्या खरं तर अशा संमेलनामध्ये आपल्या सगळ्यांना आज या ठिकाणी उपस्थित राहता येते, हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे असं मला वाटतं. माझ्यासारखा कार्यकर्ता सामाजिक जीवनात काम करत असताना खरं तर अनेक विषय माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या समोर येत असतात. समाजाची जडणघडण कशी झाली, समाजाची सुरुवात कशी झाली, आणि ह्या सगळ्या विषयांच्या जेवढं खोलात आपण जातो त्यावेळेला भाषेची उत्पत्ती कशी झाली असेल आणि ही भाषा समृद्ध कशी होत गेली असेल, खरं तर ह्याचा सुद्धा विचार प्रामुख्यानं आपल्यासमोर त्या ठिकाणी येतो. आपल्याला ह्याचं उत्तर सहजासहजी देता येतं असं मला वाटत नाही, पण ह्या सगळ्या लोकांची ही प्रचंड मोठी सेवा ह्या समृद्धीच्या पाठीमागं त्या ठिकाणी उभा राहिलेली आहे. ही तपश्चर्या त्याच्या पाठीमागं उभा राहिलेली आहे, याची जाणीव मात्र निश्चितपणानं आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर त्या ठिकाणी येते. मला वाटते 2007 किंवा 2008 साली विश्वास पाटील साहेब कदाचित गेले असतील. मला अरुणाचल प्रदेशमध्ये जायचा योग आला होता आणि अरुणाचल प्रदेशमध्ये गेल्यानंतर पहिल्यांदा मी तिथं बघितलं की तिथली जी भाषा आहे, 7-8 प्रकारच्या वेगळ्या वेगळ्या भाषा अरुणाचल प्रदेशमध्ये तिथली स्थानिक लोक बोलतात, पण ती भाषा लिखित स्वरूपात उपलब्धच नाही. म्हणजे एखादी भाषा लिखित स्वरूपात उपलब्ध नसणं असा कधी आपण विचारच केला नव्हता. आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात, मग ती भाषा शिकवली कशी जाणार, या पिढीकडनं त्या पिढीकडं कशी जाणार, त्याची समृद्धी कशी होणार. आणि ज्या वेळेला असा विषय एखादा आपल्या डोळ्यासमोर येतो त्यावेळेला मग आपली भाषा, आपल्या भाषेची श्रीमंती, आपल्या भाषेमध्ये निर्माण झालेलं एक उच्च प्रतीचं खरं तर साहित्य ज्याला आपण म्हणतो, आणि आज देशानं अनेक वर्षानं का असेना अभिजित भाषेचा दर्जा मराठी भाषेला देऊन आपल्या सगळ्यांचा केलेला सन्मान हा खरं तर या सगळ्या साहित्य क्षेत्रात काम केलेल्या अनेक हयात असलेल्या आणि निघून गेलेल्या साहित्यिकांचा सन्मान आहे. कारण अभिजित भाषेचा दर्जा द्यायसाठी त्यासाठी एवढे प्रचंड अवघड निकष आहेत. मी एक आमदार म्हणून त्याची ज्या वेळेला मागणी केली होती आणि त्याचे निकष शोधायचा ज्या वेळेला प्रयत्न केला होता, त्यात किती प्रकारच्या ग्रंथनिर्मिती झाली असली पाहिजे, किती शब्दकोश असला पाहिजे, प्रामुख्यानं संशोधनाच्या दृष्टीनं त्या भाषेमध्ये किती प्रकारचं काम झालं असलं पाहिजे, म्हणजे प्रचंड मोठे निकष खरं तर एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देत असताना त्या ठिकाणी केंद्र सरकारनं ठरवलेले आहेत. आणि आज तो दर्जा तुमच्या आणि माझ्या मराठी भाषेला मिळाला आहे. आणि हे सुद्धा आपल्या सगळ्यांचं एक नशीब आहे. आपल्या पिढीमध्ये आपल्याला तो बघायला मिळाला आहे. आपल्याला हा दर्जा आपल्या पुढच्या पिढीला सांगायला त्या ठिकाणी मिळणार आहे. हे काम आपल्या सगळ्यांच्या हातून ह्या क्षेत्राची सेवा करत असताना अशाच पद्धतीनं पुढं चालत राहावं अशी अपेक्षा ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी ह्या ठिकाणी व्यक्त करतो. खरं तर जास्त बोलणार नाही, फक्त नलगे सरांच्याबद्दल 1-2 शब्द बोलून खरं तर मी माझं मनोगत या ठिकाणी संपवणार आहे की नलगे सरांच्यासारखा
एका सामान्य कुटुंबात जन्माला आलेला विद्यार्थी की ज्याच्या कुटुंबात आई शिकलेली नव्हती, वडील शिकलेले नव्हते, गावातल्या शाळेची व्यवस्था व्यवस्थित नव्हती. अशा काळामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा त्यांनी सुरू केलेला प्रवास आणि त्या प्रवासातून स्वतःला समृद्ध करत असताना खरं तर एक शिक्षक काय करू शकतो. आज ज्या शाहूवाडी मतदारसंघाचा मी आमदार आहे त्याच विभागात कानसा नदीच्या काठावरचा एक विभाग आहे की त्या ठिकाणी सांगितलं जातं की उदगिरी पर्वतावर कणव ऋषींनी तपस्या केली आणि त्यांच्या कानातून एका नदीचा उगम झाला आणि म्हणून त्या नदीला कानसा नाव दिलं गेलं. अशा त्या कानसा खोऱ्यामध्ये खरं तर एका जिल्हा परिषदेच्या शाळेचा शिक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या आयुष्याच्या कामाची सुरुवात करत असताना मला सांगितलं पाहिजे की त्या परिसरात त्या काळामध्ये शिक्षणाचं महत्त्वच माहिती नव्हतं. दुर्दैवानं पाटील साहेब मला सांगावं लागतं की आजही शाहूवाडी तालुक्यामध्ये अनेक धनगरवाडे, अनेक छोट्या वाड्या अशा आहेत की 7वी 8वी नंतर माध्यमिक शिक्षणासाठी 8-9 किलोमीटरशिवाय शाळा उपलब्ध नाही. आणि नलगे सरांनी ज्या काळात हे बघितलं त्या काळात मला वाटते 8वी 9वीचं म्हणजे माध्यमिक शिक्षण हे कमीत कमी 20-25 किलोमीटरवर उपलब्ध नसावं. आणि अशा काळामध्ये मग त्यांनी कानसा खोरा शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावानं एका शाळेची स्थापना करायचा घेतलेला निर्णय आणि त्या सगळ्या परिसराला शैक्षणिकदृष्ट्या समृद्ध करत असताना खरं तर एका शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या शिक्षकानं दिलेलं योगदान याच्यापासून ते त्या काळामध्ये समाज प्रबोधनासाठी सिनेमा निर्माण करायचा. म्हणजे ध्येयवेडा माणूस कसा असतो आणि एखादा कलाकार खरं तर आयुष्यात सगळं आपलं आयुष्य पणाला लावून त्या कलेसाठी काय करू शकतो याचं एक उदाहरण खरं तर ह्या मूर्तिमंत व्यक्तिमत्वातून आपल्या डोळ्यासमोर येतं की सिनेमा निर्माण करणं ही कल्पनासुद्धा ज्या काळामध्ये आपल्या कुणाच्या समोर नसायची. मुंबईसारख्या ठिकाणी सिनेमे बनवले जायचे, आपण कुठंतरी तंबूत बसून बघायचो. त्या काळामध्ये स्वतःची प्रॉपर्टी विकून खरं तर सिनेमा निर्माण करायचं त्यांनी केलेलं धाडस दुर्दैवानं तो सिनेमा यशस्वी झाला नाही. मला वाटते पाटील साहेब तुम्हाला पण थोडंसं सिनेमा तुम्ही पण एक फार महत्त्वाकांक्षी निर्माण केला, तुम्हाला पण फार मोठं यश त्यात मिळालं नाही. आणि त्या काळात खरं तर नलगे सरांनासुद्धा ते अपयश त्या ठिकाणी आलं. अनेक नव्या गोष्टी करायचा एक साहित्यिक काय करू शकतो, जे आपल्याला वाटतं ते समाजापर्यंत नेलं पाहिजे, समाजाचं भलं करण्यासाठी त्याचा वापर झाला पाहिजे. ही साहित्य संस्कृती वाढवून समाजाला एका सुसंस्कृतिक आणि ज्ञानी विचारधारेतून पुढं नेणाऱ्या ह्या यज्ञकुंडामध्ये माझ्या आयुष्यात माझ्या परीनं जेवढ्या आहुती अर्पण करता येतील त्या प्रामाणिकपणे मी करत राहिलं पाहिजे. ही भूमिका जगणारा एक साहित्यिक, एक शिक्षक, एक कलेचा खरं तर भोगता असणारा कार्यकर्ता या क्षेत्रातला असं एक वेगळं व्यक्तिमत्व नलगे सरांच्या रूपानं आज आपल्या सगळ्यांना भेटते आणि त्यांचा सन्मान आमच्या ह्या वारणानगरच्या साहित्य शाखेला करायला मिळतो आहे. त्याचासुद्धा आनंद आम्हाला निश्चितपणानं आहे. मी नलगे सर एवढंच म्हणेन की ज्या काळात तुम्ही ह्या कामाची सुरुवात केली त्या काळ तर फार अवघड होता. आज आव्हानं पण आहेत. एखाद्या साहित्याला एखादं प्रकाशन किंवा एखादी चारोळी किंवा एखादी कविता सोशल मीडियावर टाकता येते, ती लोकांच्यापर्यंत पोचवता येते. त्याची दुसरी बाजू कोण कुणाचं कधी कॉपी करेल आणि काय करेल आणि या क्षेत्रामध्ये नेमकं काय होणार आहे, म्हणजे एखादं काय पेटंट एखादं द्यायचं झालं या क्षेत्राला तर ते कसं दिलं पाहिजे किंवा कुठलं साहित्य कुणाचं आहे हे ठरवायचं झालं तर नेमकं उद्याच्या काळात आपल्याला काय करावं लागेल. खरं तर ह्या विषयावरचा काही पाटील साहेब मी तज्ज्ञ नाही, पण या प्रकारच्या साहित्य संमेलनांच्यामध्ये त्याच्यावर सुद्धा विचार की आव्हानं बाबा नव्या लेखकांच्या समोर, नव्या साहित्यिकांच्या समोर किंवा जुन्या साहित्यिकांच्या चांगल्या गोष्टी चोरण्याची जी परंपरा निर्माण झालेली आहे आणि त्या साहित्यिकांच्यावर अप्रत्यक्ष होणारा जो अन्याय आहे त्याच्याबद्दल आपल्याला काय करता येईल काय ह्याचासुद्धा विचार या व्यासपीठावर तुम्ही ज्येष्ठ लोकांनी करावा. आणि ह्या क्षेत्राचं पावित्र्य वाढवत असताना मी जसं म्हटलं की आपल्या आईची सेवा, आपल्या भाषेची सेवा म्हणून करत असताना आपली भाषा ही सर्वश्रेष्ठ भाषा व्हावी या दृष्टीनं आपल्या सगळ्यांचं योगदान आपण देत राहावं एवढीच अपेक्षा या संमेलनाचा स्वागताध्यक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो. आणि आम्हा सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आपण वारणानगरीत आला आणि या साहित्य संमेलनाची शोभा वाढवली त्याबद्दल सगळ्यांचे ऋण व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद सावकर साहेब.
स्वागताध्यक्ष म्हणून आपण मराठी साहित्य विश्वाचं केलेलं विवेचन हे निश्चितच उद्बोधक आहे आणि आपण ज्या साहित्य क्षेत्रातल्या पायरेसीचा विषय मांडलात ती पायरेसी रोखण्यासाठी योगायोगानं आपल्या शेजारीच बसलेले आणि आजच्या संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील साहेबांनीच पुढाकार पहिल्यांदा घेतला होता. आत्ता जे सर्रास पुस्तकांच्या PDF व्हायरल होतात त्या रोखल्या जाव्यात आणि प्रकाशक साहित्यिक यांचं साहित्य निर्मितीतलं योगदान अबाधित राहावं यासाठी विश्वास पाटील साहेबांनीच पुढाकार घेतला होता. धन्यवाद. यानंतर आपण या संमेलनाच्या उद्घाटन सत्रासाठी उपस्थित मान्यवरांचा सन्मान करतोय. सर्वप्रथम या संमेलनाचे अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील साहेबांना आदरणीय स्वागताध्यक्ष आमदार विनयरावजी कोरे सावकर साहेबांनी सन्मानित करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मसहबच्या वारणानगर शाखेचे कार्याध्यक्ष ग्रंथमित्र प्राध्यापक डॉक्टर KG जाधव सरांना मी विनंती करतो की त्यांनी मसहब पुणेचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर यांना सन्मानित करावं. यानंतर मसहबच्या वारणानगर शाखेच्या सदस्य नसीम जमादार यांना विनंती आहे त्यांनी प्रमुख कार्यवाह सुनीता राजे पवार यांना सन्मानित करावं. नसीम जमादार यांना विनंती आहे त्यांनी सुनीता राजे पवार यांना सन्मानित करावं. यानंतर मी सदस्य शिवाजीराव बोरचाटे सर यांना विनंती करतो की त्यांनी केंद्रीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सर यांचं स्वागत करावं. या सन्मानानंतर केंद्रीय कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी सरांचं स्वागत शिवाजीराव बोरचाटे सर करतील. यानंतर मसहबचे वारणानगर शाखेचे सहकार्यवाह परशुराम आंबी यांना विनंती आहे त्यांनी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष HR जाधव साहेबांचं स्वागत करावं. मसहब वारणानगर शाखेचे सहकार्यवाह परशुराम आंबी यांना विनंती आहे त्यांनी HR जाधवांना यांचं स्वागत करावं. यानंतर मसहब वारणानगर शाखेचे सदस्य अनिल शिनगारे सर यांना विनंती आहे त्यांनी दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचे कार्याध्यक्ष दिबा पाटील यांचं स्वागत करावं. अनिल शिनगारे सर यांना विनंती आहे त्यांनी दिबा पाटील सरांचं स्वागत करावं. यानंतर प्राध्यापक PB बंडगर सर सदस्य मसहब वारणानगर शाखा यांना विनंती आहे त्यांनी मसहबचे केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे सर यांचं स्वागत करावं. बंडगर सरांना विनंती आहे केंद्रीय निमंत्रक राजन मुठाणे सर यांचं त्यांनी स्वागत करावं.
यानंतर मी प्राध्यापक डॉक्टर के.जी. जाधव सरांना पुढील 3 सन्मान करण्याची विनंती करतो. वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राध्यापक डॉक्टर पी.व्ही. कारजिनी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं के.जी. जाधव सरांनी स्वागत करावं. डॉक्टर पी.व्ही. कारजिनी सर, CEO वारणा विभाग शिक्षण मंडळ. त्याचबरोबर यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर A.M. शेख. आणि स्कूल ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट वारणा युनिव्हर्सिटीचे डीन S.M. पिसे सर यांचंही स्वागत के.जी. जाधव सरांनी करावं. यानंतर या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद स्वीकारून वारणानगरमध्ये साहित्य जागर करण्यासाठी ज्यांनी इथल्या सर्व मसापच्या पदाधिकाऱ्यांना बळ दिलं ते आणि ज्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सातत्यानं प्रयत्न केले ते आजच्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर यांचा सन्मान मसापचे कार्याध्यक्ष मिलिंद जोशी सर आणि मसापच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर मी आदरणीय सावकर साहेबांना विनंती करतो की या संमेलनाच्या निमित्तानं वारणामाय ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. या स्मरणिकेचं प्रकाशन आपल्या शुभ हस्ते करावं. वारणामाय या स्मरणिकेचं प्रकाशन आदरणीय सावकर साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. यानंतर 3 पुस्तकांचं प्रकाशनही व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. एकोणतीसाव्या विभागीय साहित्य संमेलनाच्या निमित्तानं वारणामाय या स्मरणिकेची निर्मिती करण्यात आलेली आहे. आदरणीय सावकर साहेब आणि व्यासपीठावरील सर्वच मान्यवरांच्या शुभ हस्ते ही स्मरणिका प्रकाशित होती. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये या स्मरणिकेचं स्वागत करावं. यानंतर डॉक्टर श्रीकांत पाटील सर ज्यांनी विद्यार्थी दशेमध्येही आणि शिक्षक म्हणून काम करतानाही राष्ट्रपती पुरस्कार पटकावले आणि ज्यांच्या 2 पुस्तकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले ते डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्या रंगतदार नाट्यछटा या संस्कृती प्रकाशन पुणेनं प्रकाशित केलेल्या पुस्तकाचं प्रकाशन विश्वास पाटील साहेब आणि सावकर साहेबांच्या शुभ हस्ते संपन्न होत आहे. डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांना पुढे येण्याची विनंती आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद वारणानगर शाखेचे कार्यवाह म्हणून जबाबदारी पार पडणारे डॉक्टर श्रीकांत पाटील सर यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाची दखल घेऊन राज्य शासनाने त्यांच्या 2 पुस्तकांना पुरस्कार दिला. यानंतर मलकापूरच्या डॉक्टर N.D. पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत शिवराम गिरी यांच्या लोकाभिमुख राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे या पुस्तकाचं प्रकाशन संपन्न होत आहे. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत गिरी हे रयत शिक्षण संस्थेच्या वेगवेगळ्या शाखांमधून अध्यापनाचं काम करत आहेत. त्यांच्या PhD प्रबंधाला श्रीमती सीताबाई कुलकर्णी पारितोषिक मिळाले आणि विशेष योगायोग म्हणजे
ते यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत गिरी यांच्या लोकाभिमुख राजे श्रीमंत यशवंतराव मोकणे या पुस्तकाचं प्रकाशन. यानंतर सेवानिवृत्त शिक्षिका उषा पांडुरंग तळप यांच्या उषक काल या काव्यसंग्रहाचं प्रकाशन होईल. मूळच्या शाहूवाडी तालुक्यातल्याच गोगवे इथल्या उषा तळप या सध्या चंद्रकुमार नलगे सरांच्या उजळाईवाडी या गावात राहत आहे. उषा पांडुरंग तळप यांची ही पहिलीच साहित्यकृती आहे. उषक काल या काव्यसंग्रहाच्या निमित्तानं त्यांचा साहित्य क्षेत्रातला प्रवास सुरू होतोय. धन्यवाद. यानंतर आपण प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे सरांना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करणार आहोत. ज्याचा उल्लेख सावकर साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला. ज्या काळात प्राथमिक शिक्षण मिळणं हे दुरापास्त होतं, त्या काळामध्ये चंद्रकुमार नलगे सरांनी शिक्षणाचा ध्यास घेतला. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या राज्यामध्ये दंडक केला होता. जे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नाही त्यांना 1 रुपयाचा दंड भरावा लागेल. त्या काळात हा 1 रुपया खूप मोठा होता. त्यामुळं सरांच्या पालकांनी त्यांना शाळेत पाठवलं आणि 9वीमध्ये असताना त्यांच्या गळफास या एकांकिकेला महाराष्ट्र शासनाचं पहिलं पारितोषिक मिळालं. वयाच्या 90मध्ये 100 पुस्तकं ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारली ते प्राध्यापक डॉक्टर चंद्रकुमार नलगे सर आज जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित होत आहेत. हा वारणावासियांच्या दृष्टीनं अभिमानाचा क्षण आहे.